नमस्कार, मी प्रोफेसर सोमनाथ गलांडे आज तुमच्यासाठी बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम क्रमांक 4 म्हणजे प्रॉब्लेम नंबर 14 लातूर पॅटर्न ऑफ कॉमर्स. आमचा पॅटर्नच वेगळा आहे कारण आम्ही फक्त शिकवत नाही फक्त तर समजून सांगतो. तर जाऊया डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 4 कडे. काय सांगतो, एकदम इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आपला व्हिडिओ प्रॉब्लेम नंबर 4 चा आहे, परंतु तुमच्या टेक्स्टबुक मधला जो पार्ट आहे हा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन नंबर 12. ओके, सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 12 हा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे डिस्कशनसाठी. तर पेज नंबर 293 प्रॉब्लेम नंबर 12 याच्यावरचा क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. तर काय आहे हा क्वेश्चन, तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पूर्णपणे क्वेश्चन रीड करू शकतात, कारण आपण जो हा पार्ट आहे हा 1 बाय 1 पाहणार आहोत. याला पार्ट मध्ये आपण याच्यामधून पूर्णपणे समजून घेणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला नोटबुक काढावी लागेल. नोटबुक मध्ये बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट ड्रॉ करा. फॉर्मॅट ड्रॉ करण्याच्या अगोदर आपल्याला क्वेश्चन रीड करावा लागेल. क्वेश्चन रीड करा. क्वेश्चनच्या खाली जे काही सांगितलेलं आहे, काय प्रिपेअर करायचे आपल्याला हे समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. जसं की आता रेड पार्ट जो चालू होतोय खाली, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ संजय अँड प्रिपेअर संजयज लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ गोविंद. तर हा आहे प्रॉब्लेम. याला पाहूयात 1 बाय 1. आपण पुढे डायरेक्ट सोल्युशन कडे जाऊयात. ओके, पण सोल्युशन पाहत आपल्याला हा प्रॉब्लेम समजून पण घ्यायचा आहे. म्हणजे सोल्युशन तर पाहिजेच, त्याच्याबरोबर आपल्याला प्रॉब्लेम समजून पण घ्यायचा आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये पहिला पार्ट पाहताना आपल्याला याच्यामध्ये ओके, संजय sold goods of ₹45,000 to Govind at 10% trade discount. Govind paid 1/3 of the amount immediate at a cash discount of ₹1,000. तर आहे प्रॉब्लेम मधला पहिला पार्ट आपण चालू केला. पाहूयात. हा आला संजय. पहा, जो आहे इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला जो दिसतोय तुमच्या, तो आहे संजय. तुमच्या लेफ्ट हँड साईडला जो आहे तो आहे संजय आणि जो राईट हँड साईडला दिसतोय तो आहे गोविंद. संजय आणि गोविंद आले. पहा, संजयने काय केलं तर गोविंदला गुड्स सेल केल्या. गुड्स गोज आउट झाल्या 45,000 मायनस 4,500. कारण का, इथं जर तुम्ही पाहिला तर ऍट 10% ट्रेड डिस्काउंट, इथं काय दिसेल तुम्हाला, ऍट 10% ट्रेड डिस्काउंट गोविंद पेड 1/3 ऑफ द अमाऊंट इमिजिएटली. आता ते बघूयात पुढे, परंतु गुड्स गोज आउट 45,000 मायनस 4,500. वाय 10% ऑफ 45,000. अमाऊंट किती येणार मग आपल्याला, 40,500च्या गुड्स आपण नेट व्हॅल्यू वरती सेल केल्या. मग गोविंद कडून काय काय येणार आपल्याला, 1/3 कॅश रिसिव्ड ऍट 1,000 डिस्काउंट, दॅट इज 40,000च्या 1/3. ओके, 40,000च्या 1/3 आपल्याला कॅश रिसिव्ह होणार. म्हणजे 40,500 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 13,500. म्हणजे अशी 13,500 कॅश मिळणार होती. परंतु वरच्या पार्ट मध्ये जर सगळ्यात शेवटला पाहिलं, कॅश डिस्काउंट ऑफ ₹1,000, म्हणजे एवढी कॅश मिळणार आहे, याच्यातून कॅश डिस्काउंट 1,000 म्हणजे 13,500 वजा 1,000 कॅश डिस्काउंट बरोबर 12,500. एवढीच नेट कॅश आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. जगात पुढच्या पार्टकडे आणखीन बाकीचे अमाऊंट आउटस्टँडिंग राहिलेली आहे. मग त्या आउटस्टँडिंग अमाऊंटचं पुढे काय होणार ते पाहूयात आपण. ओके, आउटस्टँडिंग अमाऊंट एम राहिलंय याच्यामध्ये, इथं तुम्ही समजून घेऊ शकतात तेवढं तरी. ओके, AMOUNT असं स्पेलिंग येतं. इज इक्वल टू 40,500 मायनस 13,500 इज इक्वल टू 27,000. म्हणजे बाकीची कॅश जी मिळायची राहिलेली आहे ती 27,000 मिळायची राहिलेली आहे. ओके, मग बघूयात याच्यामध्ये 27,000. मग याची जर्नल एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायची. जर्नल एंट्री रेकॉर्ड करताना तुम्हाला इझिली कधी वाटेल माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही त्याला रूल बेस करताल. म्हणजे जर्नल एंट्री पास करताना रूल तुम्ही त्याला ऍप्लिकेबल करूनच तुम्ही जर्नल एंट्रीज पास केल्या पाहिजेत, त्यावेळेस तुम्हाला त्या एंट्रीज समजून येतील. ओके, मग बघूया त्याच्यामध्ये. पहिल्यांदा आपल्याला गोविंदच्या पाठ देताना काय सांगितलंय, 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ संजय. पण आपण गोविंदच्या पण जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. जो गोविंद आहे गोविंदच्या पण आपल्याला जर्नल एंट्रीज याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके, मग पाहूयात संजयच्या बुक्स मध्ये कशा प्रकारे येणार. डेबिट द रिसिव्हर. ओके, पहिल्यांदा डेबिट साईडला काय लिहावं लागेल, डेबिट द रिसिव्हर, गोविंद इज द रिसिव्हर आणि 27,000 अमाऊंट लिहावी लागेल. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, हाऊ मच, 12,500 बिकॉज 1,000 इज कॅश डिस्काउंट. ओके, म्हणून इथं आपण लिहिणार
12,500. Debit all expenses and losses. This 1,000 is expenses. Therefore debited in the books of Sanjay. And credit all income and gains. Sales is an income. ओके, म्हणून सेल क्रेडिटला देणार आपण त्याच्यामध्ये. आणि याच प्रकारची जर्नल एंट्री जर आपल्याला गोविंदच्या बुक्स मध्ये पाहिजे असती तर काय जर्नल एंट्री आली असती? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मीन्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, परचेसेस इज एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट द गिव्हर, संजय इज द गिव्हर. डेबिट व्हॉट गोज आउट, सॉरी क्रेडिट व्हॉट गोज आउट, what goes out? Cash goes out. And credit all income and gains, that's 1,000 is income for Govind. Okay, gains. चल जाऊया पुढच्या पार्टकडे. पुढच्या पार्टमध्ये घेऊयात समजून डायरेक्टली आपल्याला त्याची जी काय पार्ट होणारी आहे जर्नल एंट्री ती समजून घेऊयात. ओके, जर्नल एंट्री इज फर्स्ट. जर्नल एंट्री संजयच्या बुक्समध्ये आणि आपल्याला कोणाच्या बुक्समध्ये पाहिजे तर गोविंदच्या बुक्समध्ये. संजयच्या बुक्समध्ये काय येणार? Debit the receiver, Govind is the receiver, therefore Govind account debit. Debit what comes in? Cash comes in, therefore cash account debit 12,500. Discount account debit 1,000. Debit all expenses and losses. To sales account 40,500. Credit all income and gains. या प्रकारे आपल्याला एंट्री मेंटेन करावी लागेल, रेकॉर्ड करावी लागेल. ओके, बिंग गुड सोल्ड ऑन कॅश अँड क्रेडिट विथ ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट याच्यात मॅनर करत नाहीत, रेकॉर्ड करायचा नसतो. जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, आपल्या बेसिकचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतरही तुम्हाला समजून येईल. ओके, आपल्या याच्या अगोदरचे 3 प्रॉब्लेमचे व्हिडिओ आहेत आणि त्यासोबतच बिल ऑफ एक्सचेंजचं 57 मिनिटाचं लेक्चर आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण बिल ऑफ एक्सचेंजचा टॉपिक इझी जाईल. ओके, ते पाहून घ्या, वाटलं तर नसतील पाहिले मग या लेक्चरकडे या. डायरेक्टली या लेक्चरकडे आलात तर समजणार नाही तुम्हाला. ओके, पाहूयात गोविंदच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री काय होणार. Purchases account debit 40,500. Debit all expenses and losses. Nominal accounts rule applicable to cash account 12,500. Credit what goes out real account. To discount account 1,000. Nominal account rule applicable. Credit all income and gains. To Sanjay account 27,000. Credit the giver personal account rule. ओके, या प्रकारे जर्नल एंट्री. आता ही झाली जर्नल एंट्री मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी. आता याला बुक्स मध्ये प्रेझेंट करायचं झाल्यानंतर कशा प्रकारे प्रेझेंट करतात तुमच्या नोटबुक मध्ये. तर नोटबुक मध्ये पहिली एंट्री लिहून घ्यायची तुम्हाला काही अशा प्रकारे. तुम्हाला पहिली एंट्री लिहून घ्यायची इन द बुक्स ऑफ. सगळ्यात वर हेडिंग द्यायचं कोणाच्या बुक्स मध्ये पास करतोय. त्याच्या खाली जर्नल काय पास करतोय, जर्नल आहे का लेजर आहे. त्याच्या खाली डेट, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. हा फॉर्मॅट तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून एंट्री नंबर फर्स्ट, डेट दिली नाही म्हणून याच्यामध्ये सिरियल नंबर आपण पुट केलेली आहे. 30 जर्नल एंट्री. ही जर्नल एंट्री व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहून घेऊ शकता. जगात पुढच्या पार्टकडे. पुढचा पार्ट काय सांगितलंय त्या प्रॉब्लेम मध्ये तर पुढचा पार्ट अँड फॉर द बॅलन्स ऍक्सेप्टेड अ बिल फॉर 3 months. अँड फॉर द बॅलन्स जी अमाऊंट ड्यू होती त्याच्यासाठी 3 महिन्याचं बिल ऍक्सेप्ट करण्यात आलं. मग जर्नल एंट्री बिल कोणाकडून कोणाकडे येणार. पहिल्यांदा बिल ड्रॉ करतो संजय. मीन्स संजय इज द ड्रॉवर. द पर्सन हु ड्रॉज द बिल इज नोन ऍज अ ड्रॉवर. संजय ड्रॉज द बिल, देअरफॉर संजय इज द ड्रॉवर. Person who accept the bill, Govind accept the bill. Therefore, Govind becomes a drawee. म्हणून ते बिल कोणाकडून जाणार, ड्रॉवी कडून ड्रॉवर कडे, म्हणजे गोविंद कडून संजय कडे जाणार. म्हणून याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेले हे ट्रान्झॅक्शन बिल ऍक्सेप्टन्स झालेले. बिल ऍक्सेप्टन्सचे ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री संजयच्या बुक्स मध्ये, पण बिल ऍक्सेप्टेड for outstanding amount that is 27,000. So journal entry, bills receivable account debit to Govind account debit what comes in, credit the giver. ओके, म्हणजे रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचा रूल इथं ऍप्लिकेबल केला आपण. ओके, जाऊयात पुढच्या पार्टकडे आपण. म्हणजे गोविंदच्या बुक्स मध्ये काय जर्नल एंट्री येणार. संजय अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट. या प्रकारचा रूल आपण याच्यामध्ये ऍप्लिकेबल केलेला आहे. ओके, जाऊयात पुढच्या पार्टकडे. पुढे काय सांगितलंय. ओके, ती सॉरी बुक्स मध्ये प्रेझेंट सेकंड एंट्री लिहून घ्यायची आपल्याला. बुक्स मध्ये काय अशा प्रकारे बिल्स रिसिव्हेबल अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट, कारण आपल्याला जे क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे तेवढाच पार्ट. आणि मी ज्या देतोय त्या दोघांच्या बुक्स मध्ये एंट्रीज देतोय, कारण आपल्याला जे सांगितलं होतं संजयचं अकाउंट इन द बुक्स ऑफ गोविंद, म्हणजे संजयचं लेजर अकाउंट ओपन करायचंय गोविंदच्या बुक्स मध्ये. त्यामुळे आपल्याला ह्या जर्नल एंट्री समजून घ्याव्या लागतील. लिहून नाही घेतल्या तरी चालतील, परंतु समजून घ्या, ज्याची पोस्टिंग करताना आपल्याला फायदेशीर ठरेल. ओके, जगात पुढच्या पॉइंटकडे. संजय एंडॉर्स द बिल टू आदेश ऑन सेम डेट इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट रुपीज 27,500.
संजयने एंडॉर्स केलं बिल आदेशला सेम डेटला इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अमाऊंट 27,500. काय आहे ते ट्रान्झॅक्शन बघूयात. हा आला संजय, इथे आला आदेश. ओके, जो आदेश आहे, आता हे बिल कोणाचं होतं? गोविंदने ऍक्सेप्ट केलं, ते बिल आलं संजयकडे. संजयने ते बिल कोणाला दिलं? आदेशला दिलं. असं करू शकतो का? करू शकतो. हो, मी तुम्हाला थेअरी लेक्चर मध्ये सांगितलं होतं, बिल ऑफ एक्सचेंज इज अ ट्रेड करन्सी. बिल ऑफ एक्सचेंज इज अ ट्रेड करन्सी, म्हणून याला ट्रेड करन्सी, व्यापारी चलन म्हणून पण ओळखलं जातं. आणि व्यापारी चलन हे ट्रान्सफर होऊ शकतं. The person who transfer this bill of exchange, the person who transfer this bill is known as endorser. And the person to whom bill is transferred, the person to whom bill is transferred is known as endorsee. इथं ट्रान्सफर कोणी केलं? मग संजयने, म्हणून संजय कोण झाला? एंडॉर्सर. कोणाला ट्रान्सफर केलं? आदेशला. आदेश कोण झाला? एंडॉर्सी. मग बघूयात, याला समजून घेऊयात आपण. परंतु पहा, बिल किती रुपयाचे? 27,000चं. आणि आदेशला पैसे देणं किती होतं? 27,500. आणि पुढे काय म्हणलंय? इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंटचा अर्थ काय होतो? की त्याला जेवढं देणं होतं तेवढं देण्याच्या बदल्यात 27,000 फुल अँड फायनल पेमेंट. आता त्याच्यावर 1 रुपया मागायचा नाही, म्हणजे 500 रुपये. आता इथं काय करणार ते समजून घ्या. पेमेंट म्हणजे बिल कोणाकडून कोणाकडे जाणार आहे? संजयकडून आदेशकडे जाणार. एंडॉर्स्ड बिल ऑफ ₹27,000 फॉर 27,500. 27,000चं बिल 27,500च्या लायबिलिटीसाठी एंडॉर्स केलं, म्हणजे 500 रुपये आपल्याला काय मिळालं? याच्यामध्ये डिस्काउंट मिळाला. ओके, बिल गोज आउट फ्रॉम बिझनेस. आपल्या बिझनेस मधून बिल काय होणार? गोज आउट. आपला म्हणजे कोणाचा? आपल्याला ज्याच्या बुक्स मध्ये एंट्री पास करायची त्याच्या बुक्स मध्ये. कोणाच्या बुक्स मध्ये पास करायची? संजयच्या बुक्स मध्ये पास करायची. डेबिट द रिसिव्हर, आदेश इज द रिसिव्हर, देअरफॉर आदेश अकाउंट डेबिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट? बिल्स गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. Credit all income and gains. 500 is rupees discount. 500 rupees is a discount. This is the income for our business. This is the income for our business. Okay. So here this entry we should be passed. Adesh account debit to 27,500 to bills receivable account 27,000 to discount account 500. Being bill endorsed. कारण आपण बिल काय केलेलं आहे? एंडॉर्स केलेलं आहे. आता हीच जर्नल एंट्री जर आपल्याला गोविंदच्या बुक्स मध्ये पाहिजे झाली तर गोविंदच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री येईल का? पहा, इथं ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला कोण दिसतंय? तर मागच्या बाजूला तुम्ही पाहताल की ट्रान्झॅक्शन मध्ये वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल की ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला फक्त 2 व्यक्ती दिसत आहेत. एक हा व्यक्ती संजय आणि दुसरा आदेश. गोविंद याच्यामध्ये दिसत नाही. मीन्स गोविंद नॉट इज अ पार्ट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. Govind is not part of this transaction, so we can't record in these books of accounts entry. Okay, मतलब म्हणजे गोविंदच्या बुक्स मध्ये आपल्याला त्याची एंट्री पास करायची नाही का? कारण गोविंद या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड नाहीये. या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लुडेड पार्टीज कोण आहेत? तर संजय आणि आदेश. म्हणून आपल्याला याच दोघांच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्रीज पास करायची. ओके, समजलं असेल. जाऊयात आता याला बुक मध्ये कशा प्रकारे प्रेझेंट करतात? तर काहीच अशा प्रकारे बुक मध्ये 3 एंट्रीज झाल्या असतील तुमच्या बुक्स मध्ये. याला अशाच प्रकारे रेकॉर्ड करून घ्या. स्टॉप करून तुम्ही रेकॉर्ड करून घेऊ शकता. एंट्री समजलीच असेल तर डायरेक्टली रेकॉर्ड करा. जाऊयात पुढच्या पार्टकडे. पुढचा पार्ट काय सांगतोय? ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिसऑनर्ड बाय गोविंद अँड नोटिंग चार्जेस पेड बाय आदेश ₹450. ड्यू डेटला बिल काय झालं? डिसऑनर झालं. शॉर्ट पार्ट बघा दिसायला किती छोटासा दिसतोय. ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिसऑनर्ड बाय गोविंद अँड नोटिंग चार्जेस पेड बाय आदेश ₹450. आता हे ट्रान्झॅक्शन समजून घेऊयात कशा प्रकारे झालं. पहा, इथं कोणाला बिल कोणाकडे होतं? आदेशकडं. म्हणून आदेशने काय केलं? ते बिल नोटरी पब्लिककडे ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर केलं म्हणजे दिलं नाही, नोटरी पब्लिककडे दिलं. कशासाठी? नोटिंग करण्यासाठी. नोटिंग करणं म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ द रिझन्स डिसऑनर ऑफ बिल. बिल जे डिसऑनर झालेले त्याचं रिझन रेकॉर्ड करण्यासाठी ते बिल नोटरी पब्लिककडे द्यावं लागतं. त्याला नोटिंग करणं असं म्हणतो आपण. नोटिंग केल्यानंतर नोटरी पब्लिक ड्रॉवरकडे, म्हणजे ज्याच्याकडे आहे, आता बिल कोणाकडे होतं? होल्डर इन ड्यू कोर्स, म्हणजे हा आदेश. ओके, ह्या आदेशला प्रोटेस्टिंग सर्टिफिकेट देतं. कोणतं सर्टिफिकेट देतं? प्रोटेस्टिंग सर्टिफिकेट देतं. ओके, मग इथं प्रोटेस्टिंग सर्टिफिकेट मिळालं. आता हा व्यक्ती फुकटमध्ये काम करणार नाही, तो त्याचे चार्जेस घेतो. त्याला आपण नोटिंग चार्जेस असं म्हणतो. पुन्हा मग ते बिल कोणाकडे पाठवून देणार? आदेश. ते बिल पाठवून देणार संजयकडे. संजय ते बिल पुन्हा कोणाकडे पाठवणार? ते बिल पाठवून देणार गोविंदकडे. आता एवढं कशामुळे झालं? हे सगळं ट्रान्झॅक्शन कशामुळे झाले?
कारण बिल अमाऊंट नॉट पेड. कोणी नाही पेड केली, तर जी अमाऊंट गोविंदनी आदेशला पेड करायची होती ती अमाऊंट पेड केली नाही, म्हणून हे ट्रान्झॅक्शन झालं. मग बघूयात 1 by 1 एंट्रीज. ओके, आपल्याला संजयच्या बुक्स मध्ये एंट्री पाहिजे, म्हणून आदेश आणि संजय मधलं पहिला व्यवहार रेकॉर्ड करूत आपण. तर याची जर्नल एंट्री काय येणार? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट. आता म्हणतात हे काय डिस्काउंट आला पुन्हा? पहा, लास्ट एंट्री पाहिली होती 27,000 रुपयाचं बिल 27,500 साठी दिलं, तिथं डिस्काउंट आला गेला, त्यावेळेस क्रेडिटला गेलता. आता तो डिस्काउंट परत रिटर्न घेतला, कारण पेमेंट मिळालंच नाही आदेशला. आदेश म्हणला आता डिस्काउंट दिलेला तो डिस्काउंट मिळणार नाही, 27,000 द्यायचेच, ते 500 रुपये डिस्काउंटचे पुन्हा द्यायचे, आणि जे 450 रुपये मी त्या नोटरी पब्लिकला दिलेले आहेत ते नोटरी पब्लिकचे 450 तू द्यायचे. कारण का? या ड्रॉवीने मला पेमेंट केलेलं नाही. हा म्हणेल मी का देऊ, ड्रॉवी कडून घे, मी त्याला ओळखत नाही म्हणेल. आदेश काय म्हणेल संजय, मी ओळखत नाही त्याला, मी तुला ओळखतो, तू ते पैसे नंतर त्याच्याकडून घे, पण आता तू मला देणं लागतो 450 रुपये. अशा प्रकारे जर्नल एंट्री पास करावी लागेल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 27,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 450, डिस्काउंट अकाउंट डेबिट 500 टू आदेश अकाउंट 27,950. आता ही याच्याजवळ बिल आल्यानंतर, संजय जवळ बिल आल्यानंतर संजयकडून हे बिल कोणाकडे जाणार? आदेशकडे. मग याची जर्नल एंट्री सेकंड होणार. आता याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये कोण कोण आहे? संजय आणि आदेश. ओके, सॉरी, संजय आणि गोविंद, म्हणजे ड्रॉवर आणि ड्रॉवी. गोविंद अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू नोटिंग चार्जेस अकाउंट 450. Debit the receiver, Govind is the receiver. Credit what goes out, bills receivable goes out. Credit all income and gains. पहा, इथं एक्सपेन्सेस डेबिटला रेकॉर्ड केला, इथे इन्कम, म्हणजे आपला इफेक्ट नील झाला. 450 डेबिटला, 450 क्रेडिटला, आपला इफेक्ट नील. जिथं पॉइंटर आहे तिथं पहा. ओके, कर्सर तिथं. मग या प्रकारची जर्नल एंट्री पास केली. मग या दोन्ही जर्नल एंट्रीज संजयच्या बुक्स मधल्या आहेत. या दोन्ही जर्नल एंट्रीज कोणाच्या बुक्स मधल्या आहेत? संजयच्या बुक्स मधल्या आहेत. मग याच्यामध्ये जर आपण एक ऑब्झर्व केलं, डेबिटला पण बिल्स रिसिवेबल अकाउंट दिसते 27,000, डेबिटला पण नोटिंग चार्जेस अकाउंट दिसते 450, आणि या एंट्रीमध्ये क्रेडिटला पण दिसते बिल्स रिसिवेबल अकाउंट 27,000 आणि ट्रू नोटिंग चार्जेस अकाउंट 450. आपला मॅथचा रूल इथं ऍप्लिकेबल करू शकतो का? म्हणजे काही अमाऊंट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सिमिलर अमाऊंट असतील तर त्याला आपण डायरेक्टली कॅन्सल करतो. त्या प्रकारे इथं होऊ शकतं का? होऊ शकतं. मग याची शॉर्टकट एंट्री, 2 एंट्रीची एक एंट्री कशा प्रकारे प्रिपेअर करायची? तर पहा, शॉर्टकट एंट्री गोविंद अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू आदेश अकाउंट. गोविंद अकाउंट डेबिट 27,450. पहा, या जर्नल एंट्रीमध्ये इथले दोन्ही डेबिट क्रेडिटचे पार्ट कटले होते, म्हणून गोविंद अकाउंट डेबिट राहिलं होतं 27,450. डेबिटला बिल्स रिसिवेबल, सॉरी, क्रेडिटला, डेबिटला इथलं राहिलं होतं डिस्काउंट अकाउंट, आणि इथं क्रेडिटचं टू आदेश अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला शॉर्टकट जर्नल एंट्री पास करावी लागेल. तर या ज्या आहेत, एकतर या 2 एंट्रीज पास करा, किंवा मग हे जे डार्क प्लेस मधलं दिसतंय, जे तुम्हाला कलर पार्ट मध्ये दिलेल्या व्हाईट कलरने तुम्हाला नोट डाऊन करून त्याची एकच एंट्री पास करा. आता ह्या झाल्या संजयच्या बुक्स मध्ये एंट्रीज. आता येऊयात बुक्स ऑफ गोविंद. गोविंदच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 27,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 450 टू संजय अकाउंट 27,450. आता इथं काय म्हणतोय? डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गिव्हर. ओके, म्हणजे 27,450 आता संजयचं देणं झालं. इथपर्यंत हा प्रॉब्लेम समजला असेल. नसेल समजला, व्हिडिओ पुन्हा एकदा बॅक घ्या, पुन्हा एकदा पहा, म्हणजे समजून येईल. पुन्हा व्यवस्थित पहा. ओके, तर याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये कशा प्रकारे प्रेझेंट? तर पहा, डिस्काउंट अकाउंट डेबिट, सॉरी, गोविंद अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू आदेश अकाउंट, शॉर्टकट जर्नल एंट्री पास केलेली. हीच एंट्री कशी आली मी त्या एंट्रीमध्ये सांगितलेली, लास्ट एंट्रीमध्ये समजून. Govind requested to Sanjay renew the bill. Sanjay agreed on that condition. Govind should pay rupees 5,250 immediately along with the noting charges, and for the balance Govind should accept a new bill for 2 months and also with the interest for rupees 1,500. पहा, दिसायला पार्ट खूप मोठा आहे, परंतु आपल्याला एक लिंक पकडत जायची याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा जी लिंक पकडायची ती शेवटची लिंक पकडायची 1,500. कशाची लिंक पकडायची? 1,500. काय? तर इंटरेस्ट आहे. आता इथं 2 पार्टीज आहेत, एक संजय आणि एक गोविंद. इंटरेस्ट कोण देणार? संजय देणार. कोण, सॉरी, गोविंद देणार. कोणाला देणार? संजयला देणार. पहा, इथं डोकं हँग होईल थोडंसं तुमचं. मी प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओ किंवा लास्ट व्हिडिओ मध्ये उत्तर दिलेलं आहे. त्याचं लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही उत्तर पहा.
ओके, तर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आजचा जो टास्क आहे तुमच्यासाठी, जे कोणी व्हिडिओ लेक्चर पाहत असेल तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी, जे की मी तुम्हाला सारखं म्हणत असतो की अकाउंटचे 4 रूल आहेत. हा 4था रूल तुम्हाला शोधायचा. तुम्हाला आतापर्यंतची माहिती आहे 3 रूल फक्त. रिअल, पर्सनल, नॉमिनल. क्लासिफिकेशन 2, टाइप्स 3, अकाउंटचे टाइप्स 3, रूल 4, अशा प्रकारे कन्व्हर्जन होत असते याचं. तर इकडून इकडे बिल वगैरे सगळं गेलं. त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट ड्यू कोणी ड्यू केला? संजयने ड्यू केला गोविंदवरती. म्हणजे नंतर लायबिलिटी कोणाची झाली? गोविंदची झाली. मग जर्नल एंट्री, गोविंद अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट. बरोबर, राईट. टू इंटरेस्ट अकाउंट का क्रेडिटला आलं? नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग डेबिटला गोविंद अकाउंट का डेबिटला आलं? डेबिट द रिसिव्हर, गोविंद इंटरेस्ट रिसिव्ह करणार आहे. मग या केसमध्येच तुम्हाला विचार करायचा की इथं गोविंद डेबिटला कोणत्या रूलनुसार आला? पा रिअल आणि नॉमिनल हे दोन्ही रूल याला ऍप्लिकेबल होणार नाही. रिअल, गोविंद रिअल आहे का? नाही. नॉमिनल आहे का? नाही. गोविंद कोण आहे? पर्सनल आहे. ओके, म्हणून इथं कोणता रूल ऍप्लिकेबल होतो तो पहा तुम्ही. डेबिट द रिसिव्हर, पर्सनल म्हणला तर डेबिट द रिसिव्हर, गोविंदने इंटरेस्ट रिसिव्ह केला का? याचं उत्तर तुम्ही मला मेसेज करून देऊ शकतात. नाहीतर मग कोणत्याही व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्हाला नंबर्स वगैरे तुमच्याकडे आहेतच, त्याच्यावरती करू शकतात. नाहीतर एंडच्या लिंकमध्ये तुम्हाला, या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ म्हणजे त्याचे नंबर तुम्हाला देईल. व्हॉट्सअप नंबर आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आहेत आणि याच्यानंतर पण देईल व्हिडिओमध्ये नंबर. त्यावेळेस त्याच्यावर कमेंट करून सांगा कोणत्या रूलनुसार हा पार्ट आलेला आहे. ज्याला माहिती आहे, जे आपले स्टुडंट आहेत त्यांनी सांगायची गरज नाही. ज्यांना माहिती नाही त्यांनी सांगितलं चालेल. ओके, हिज जर्नल एंट्री गोविंदच्या बुक्समध्ये इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गिव्हर. संजयने गिव्ह केला इंटरेस्ट का संजयने रिसिव्ह करणार आहे? संजय रिसिव्ह करणार आहे. इथं क्रेडिट द गिव्हर म्हटलं. इथं याचाही पार्ट, ह्या दोन्ही एंट्रीजला एकच पार्टचे जे 4था रूल आहे तो ऍप्लिकेबल होतो. म्हणून तुम्हाला 4ही रूल माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जाऊयात आता पुढे. पुढे काय म्हटलंय? हे सगळ्यात आधी आपण शेवटचा इंटरेस्ट ड्यू चार्ज केला. आता याच्यानंतर काय करायचं? गोविंद रिक्वेस्टेड टू संजय रिन्यू द बिल. गोविंदने रिक्वेस्ट केली संजयला रिन्यू बिल. ते पूर्ण पहिल्याचं बिल डिसऑनर वगैरे झालं. संजय अग्रीड ऑन दॅट कंडिशन. गोविंद शुड पे ₹5250. संजय अग्री झाला, पण कधी? गोविंद शुड पे ₹5250. गोविंदने 5250 आणि इमिजिएटली द्यायच्या आणि अलॉंग विथ नोटिंग चार्जेस आणि त्याच्यासोबत नोटिंग चार्जेस. आता समजलं असेल. 5250 द्यायचे, त्याच्यासोबत नोटिंग चार्जेस द्यायचे. नोटिंग चार्जेसची अमाऊंट किती? ₹450. तर 5250 अधिक 450 बरोबर 5700 अशी कॅश आत्ता गोविंदनी पेड करायची. ओके, आणि नवीन बिल इंटरेस्ट सहित ऍक्सेप्ट करायचं. मग पाहूयात एक एक पार्ट त्याच्यामधला. मग बिल कॅश इथून इकडे आली. ओके, कॅश रिसिव्ड, जर्नल एंट्री. आता यांनी पेड केली गोविंदनी. गोविंदच्या बुक्समध्ये पाहूयात आधी. संजय अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिव्हर टू कॅश अकाउंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट 5700. आता कळाले 5700 कुठून आले. जाऊयात पुढे. संजयच्या बुक्समध्ये कॅश अकाउंट डेबिट 5700 टू गोविंद अकाउंट 5700. being part payment received with noting charges. Okay, being part payment made with noting charges and part payment received with noting charges. जर पुढच्या पार्ट कडे. आदेश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. गोविंद अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू आदेश अकाउंट, गोविंद अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, कॅश अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट. हे गोविंदच्या बुकमध्ये अशा प्रकारच्या 6 एंट्रीज झाल्या असतील. पहिल्या 2 एंट्रीज मी कॅन्सल केलेल्या आहेत. जर पुढच्या पार्टकडे फॉर द बॅलन्सिंग गोविंद शुड accept a new bill for 2 months also with interest for ₹1500. नवीन बिल ऍक्सेप्ट केले ₹1500. त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड करून पहा. संजय न्यू बिल ऍक्सेप्टेड. ते इकडं आलं कोणाकडे? पुन्हा संजयकडे आलं बिल ऍक्सेप्ट झाल्यानंतर. ओके, अमाऊंट ऑफ न्यू बिल, टोटल अमाऊंट ड्यू 27,000 प्लस 450 प्लस 1500. टोटल किती येणार होतं गोविंदकडून? 28,950. त्याच्यातली कॅश किती मिळाली? 5,700. म्हणजे न्यू बिलची अमाऊंट किती राहणार? 23,250. न्यू बिलची अमाऊंट किती राहणार आता? 23,250. ओके,
मग हे 23,250चं बिल आलं तर पाहूया त्याच्या बुक्समध्ये बिल्स रिसिवेबलची जर्नल एंट्री माहितीच आहे, बिल ऍक्सेप्ट झालं की जर्नल एंट्री माहितीच आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट बिंग बिल ऍक्सेप्टेड अदरवाइज बिंग न्यू बिल ऍक्सेप्टेड. याच्या बुक्समध्ये गोविंदच्या बुक्समध्ये संजय अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल डेबिट द रिसिव्हर क्रेडिट व्हॉट गोज आउट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर. या दोन प्रकारच्या एंट्रीज इथं दोन्ही रूल ऍप्लिकेबल झाले. तर याला बुक्समध्ये प्रेझेंट कशा प्रकारे करतात तर हे 7व्या प्रकारची जर्नल एंट्री तुमची आली, याला बुकमध्ये अशा प्रकारे प्रेझेंट करतात. ओके, नवीन बिल ऍक्सेप्ट झालं. आता या नवीन बिलचं झालं काय, संजय पेड आदेश बॅलन्स ड्यू टू हिम. संजयने जो आदेशचे पैसे देणं होतं तो पैसे पेड केले. संजय आणि आदेश या दोघांमध्ये व्यवहार झालाय तर गोविंदचा काही संबंध नाही, म्हणून गोविंदला या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड करून घेऊ नका. ओके, म्हणून गोविंदच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री याची होणार नाही. ओके, संजयने पेड केले आदेशला कॅश पेड बॅलन्स अमाऊंट 27,000 प्लस 450 देअरफॉर 27,950. 27,500 अगोदरचं देणं प्लस 450 नोटिंग चार्जेस देणे अशी कॅश किती पेड करावी लागेल 27,950. आपल्याला फक्त याच्यामध्ये संजयच्या बुक्समध्ये पाहिजे क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश गोज आउट डेबिट द रिसिव्हर आदेश इज द रिसिव्हर. आदेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 27,950 27,950. आता या प्रकारे त्याला प्रेझेंट केला. 8 नंबरची जर्नल एंट्री आली आपली इथं. ओके, जाऊयात पुढच्या पार्टकडे. पुढचा पार्ट काय सांगते, ऑन द ड्यू डेट ऑफ अ न्यू बिल गोविंद डिसऑनर्ड द बिल. ड्यू डेटला जे नवीन बिलच्या ड्यू डेटला डिसऑनर केलं गोविंदने बिल. डिसऑनर मीन्स अमाऊंट नॉट पेड. ओके, फुल अमाऊंट जरी पेड नाही झाली, सपोज जो 23,000चं बिल होतं आपल्या इथं 23,250 समथिंगचं बिल होतं, ती अमाऊंटच आपल्याला इथं मिळाली नाही. त्याच्यापैकी 5,000 मिळाले असते, बिल ऑनर झालं असतं का नाही. जोपर्यंत फुल अमाऊंट मिळत नाही किंवा मग डिस्काउंट करून सपोज 23,000 पेड केले, लवकर पेड केले ते 1 महिना अगोदर पेड केले, 250 रुपये रिबेट मागितला, बिल ऑनर झालं का झालं. परंतु 5,000च पेड केलेत त्यांनी, त्याच्यामध्ये बिल ऑनर झालं का डिसऑनर. डिसऑनर जोपर्यंत बिलचं फुल पेमेंट रिसिव्ह होत नाही तोपर्यंत बिल ऑनर होत नाही. मग जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ संजय अँड गोविंद दोघांच्या बुक्समध्ये पाहूयात. बिल डिसऑनर झालं, बिल परत कोणाकडून कोणाकडे जाणार, संजयकडून गोविंदकडे गेलं. मग जर्नल एंट्रीज डेबिट द रिसिव्हर क्रेडिट व्हॉट गोज आउट गोविंद अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट बिंग न्यू बिल डिसऑनर. आणि गोविंदच्या बुक्समध्ये बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर. या प्रकारे जर्नल एंट्री ही होती शेवटची जर्नल एंट्री आपली या बुक्स मधली. इथं जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट संपला आणि याला बुक्समध्ये प्रेझेंट काही अशा प्रकारे टोटल आपल्या जर्नल एंट्रीज झाल्या असतील. तर इथं तुम्हाला दिसून येईल की आपण जर्नल एंट्रीज इतक्या झालेल्या आहेत, आपल्या 9 जर्नल एंट्रीज झालेल्या आहेत आणि हा प्रॉब्लेम पूर्णपणे समजत आलेला आहे. आता राहिला पुढचा पार्ट की जे सांगितलं होतं की अँड प्रिपेअर संजयज अकाउंट इन द बुक्स ऑफ गोविंद. जेवढ्या एंट्रीज गोविंदच्या बुक्समध्ये झालेल्या आहेत, आता ह्या आहेत संजयच्या बुक्स मधल्या जर्नल एंट्री आणि हे आहे संजयचं अकाउंट इन द बुक्स ऑफ गोविंद. तिथं पहा इन द बुक्स ऑफ गोविंद. जिथं जिथं गोविंदच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज केलते ना आणि ज्या ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये संजय अकाउंट होता, ज्या ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये संजय अकाउंट होता गोविंदच्या बुक्समध्ये, तिथल्या एंट्रीज आपल्याला या बुक्समध्ये लेजर अकाउंट कसं ट्रान्सफर करतो त्या प्रकारे. जसं की सगळ्यात पहिल्यांदा आपण जर्नल एंट्री केली परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. ओके, कॅश अकाउंटला 12,500, डिस्काउंट अकाउंटला 1,000 होते आणि टू संजय अकाउंट 27,000. म्हणून संजय अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊन आपण लिहिलं बाय परचेसेस 27,000. त्याच एंट्रीज आपल्याला इकडे ट्रान्सफर करायचे आहेत. 1 by 1 तुम्ही ट्रान्सफर केल्यानंतर तुमचा हा फॉर्मॅट कम्प्लीट होईल. लेजर जसं तुम्ही 11वीला शिकलेला त्याच प्रकारे आहे. म्हणून तर तुम्हाला त्या गोविंदच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री दिलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा गोविंदच्या बुक्स मधल्या जर्नल एंट्रीज पहा, लिहिण्याची गरज नाही. हा फॉर्मॅट ड्रॉ करा, लेजरचा फॉर्मॅट, डेट पर्टिक्युलर जर्नल फोलिओ अमाऊंट रुपीज, डेट पर्टिक्युलर जनरल फोलिओ अमाऊंट रुपीज याच्यामध्ये रेकॉर्ड करा. आणि आपण इथंच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला त्या रूलबद्दल माहिती झालं तर तुम्ही आम्हाला कळवा. तर नंबर पहिल्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाऊन पण घेऊ शकतात किंवा मी तुम्हाला आता सांगतो 8888906506 8888 906 506 या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करून सांगू शकतात. जर काही अडचण असेल तर तिथेच विचारू शकतात. ओके, वेट करा नवीन व्हिडिओसाठी. आता नवीन पुढचा जो व्हिडिओ नवीन चॅप्टर जो येणार आहे तो येणार आहे आपला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्याच्यातलं ऍडमिशन ऑफ पार्टनर हा टॉपिक चालू करणार आहे. तर धन्यवाद.